नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रहस्य यंत्रांचं या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली यांच्यामार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आज घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिषविद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्याचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची जी परंपरा आहे ती अतिशय छान पद्धतीने ते पुढे चालवत आहेत. तसंच माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे जे सरांचं आहे ते पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे आणि माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि शनिवार आणि रविवारीमध्ये शिवाजी पार्क दादर या ठिकाणी जे सरांचं सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही सरांना भेटू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या एपिसोडला. खूप महत्त्वाचा विषय आहे रहस्य यंत्रांचं आणि ते जाणून घ्यायचं आहे आणि काय आज आपल्याला सर मार्गदर्शन करतात तेही जाणून घ्यायचं आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक यंत्र आपण सगळ्यांना माहिती आहेत. आता ही जी यंत्र आहेत ही मानवाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे बदल घडवून आणू शकतात, काय त्याचे परिणाम होऊ शकतात? यंत्र या विषयाचे जर आपण व्याख्या बघितली, म्हणजे यंत्र या शब्दाची व्याख्या बघितली तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की यंत्र म्हणजे एक उपकरण आहे, ज्या उपकरणाच्या माध्यमातून आपण कुठलंही काम जलद गतीने पूर्ण करू शकतो. म्हणजे एखादी सिद्धता आपल्याला साधायची असेल तर ती साध्य करण्याकरता यंत्र हे असं उपकरण आहे की ज्याचा वापर करून ती लवकरात लवकर कमी वेळामध्ये आपण पूर्ण करू शकतो. एक नॉर्मल उदाहरण आपण बघितलं की एखादी गृहिणी आहे जी वेळीवरती जर खोबरं खवणून त्याची चटणी बनवणार असेल तर ते खोबरं खवणण्यामध्ये किती वेळ जाईल आणि त्याच वेळेला तिने जर मिक्सर हे एक यंत्र वापरलं आणि त्याच्यामध्ये सगळी सामुग्री टाकली तर तेवढ्या वेळामध्ये जेवढ्या वेळात ते खोबरं खवणते तेवढ्या वेळामध्ये तिच्या हातामध्ये चटणी तयार होते. म्हणजे थोडक्यामध्ये काय, कुठलंही कार्य करत असताना जर तुम्ही त्याच्यामध्ये उपकरण वापरलं, जर त्याच्यामध्ये यंत्र वापरलं तर ते काम जलद गतीने होतं. हे जसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण अगदी तसंच आहे. एखादी घटना चांगली आपल्या आयुष्यामध्ये घडणारी आहे किंवा एखादा लाभ आपल्याला होणारा आहे जो आपल्या नशिबामध्ये आहे तर मग आपण तो वेळच्या वेळी साध्य करून घेऊ शकतो. आपण एक नेहमी ऐकतो की समय से पहले और भाग्य से आधी किसी को कुछ नहीं मिलने वाला. पण यंत्र हे असं माध्यम आहे की जर ही गोष्ट तुमच्या नशिबामध्ये असेल तर खूप कमी वेळामध्ये ती तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते. हे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि मानवी जीवनामध्ये यंत्राचं मूलभूत असं महत्त्व आहे. नक्कीच. सर थोडंसं जर मागे आपण गेलो यंत्रांच्या निर्मितीकडे, तर ही निर्मिती कशी झाली आणि ती यंत्र कोणकोणती आहेत? यंत्राची मुख्य पेटिका अशी आहे की यंत्र ह्या विषयाची निर्मिती होत असताना सर्वात पहिले ज्या वेळेला या विश्वामध्ये वसुंधरेची निर्मिती झाली त्याच्या वेळेला सर्वात पहिले जर याच्यावर कुठलं आलं असेल तर अक्षर सर्वात पहिले आलं. म्हणजे ओमची सर्वात पहिली निर्मिती झाली. मग त्या अक्षरांपासून काही मंत्रांची निर्मिती झाली, मंत्रांपासून वेदांची निर्मिती झाली, वेदांपासून ऋचांची निर्मिती आली आणि ऋचांनंतर मग यंत्राची निर्मिती झाली. यंत्रांनंतर तंत्र आलं, तंत्रानंतर वनस्पती आली. म्हणजे मनुष्य अस्तित्वात याच्या अगोदर यंत्र अस्तित्वात आलेले होते. मग ही सर्व यंत्र ज्या वेळेला अस्तित्वात होती त्यावेळेला अनेक सिद्धपुरुषांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे अनंत कोटी साधना केल्या आणि त्या अनंत कोटी साधना करून त्यांच्या आत्मज्ञानाने त्यांना ह्या यंत्र हा विषय समजला किंवा या यंत्राची त्यांना पूर्णपणे गाभा माहिती झाला. ती प्रमुख 5 प्रकारची यंत्र होती आणि मग ती 5 प्रकारची यंत्र समजून घेऊन त्याच्यावरती स्वतःच्या आत्मज्ञानाने त्यांनी अनेक उपयंत्राची निर्मिती केली. त्याच्यामध्ये अनेक उपयंत्र बनली. मग ही जी प्रमुख 5 यंत्र बनली ती 5 यंत्र धातूवरती बनली. मग त्याची उपयंत्र जी बनली ती बनवत असताना मग त्याच्यामध्ये भोजपत्राचा वापर केला गेला, ताम्रपत्राचा वापर केला गेला. याच्यामध्ये डाळिंब्याच्या काड्याने ती यंत्र लिहिली गेली. शाई म्हणून कुठे अष्टगंध वापरलं गेलं, कुठे गोरोचन वापरलं गेलं, कुठे कुंकू कालवलेलं असतं ते शाई म्हणून वापरलं गेलं आणि मग ह्या सगळ्याचा वापर करून यंत्र आणि उपरत्न, यंत्र आणि उपयंत्र ही अस्तित्वामध्ये आली. त्याच्यामध्ये प्रमुख 5 यंत्र
ही आपण जसं म्हणू शकतो की वेद अपौरुषत्व आहेत, तशी यंत्रसुद्धा अपौरुषत्वाने निर्माण झाली आणि मग नंतर त्यांच्या माध्यमाने, त्यांच्या साधनेने आणि त्यांच्या आत्मज्ञानाने त्याचं पूर्णपणे विस्तारपूर्वक ती धातूवरती आली आणि मग धातूवरती आल्याच्या नंतर मानवी जीवनामध्ये त्याचा वापर सुरू व्हायला लागला. मानवी जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता कमी कालावधीमध्ये मिळण्याकरता ती उपयोगामध्ये यायला लागली. सर, असं म्हटलं जातं की ही जी 5 यंत्र तुम्ही म्हणताय, या यंत्रांचं स्वतःचं असं प्रत्येकाचं महात्म्य आहे. हे महात्म्य काय आहे? निश्चितपणे जसं ही 5 यंत्रांमध्ये सर्वात पहिले यंत्राचा जर आपण विचार केला तर सर्व कार्यसिद्धी यंत्र येतं. हे सर्व कार्यसिद्धी यंत्र या यंत्राची सर्वात पहिले निर्मिती झाली आहे. आता सर्व कार्यसिद्धी यंत्राचं महात्म्य जाणून घ्यायचं आलं तर त्याचं स्लोगन पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचं स्लोगन असं आहे की स्वप्न नव्हे सत्य, अल्प साधनेमध्ये सर्वश्रेष्ठ. म्हणजे की स्वप्न नाही आहे, तर हे सत्य आहे. जसं जनक राजांनी अष्टवक्र ऋषींना प्रश्न विचारला की हे सत्य का ते सत्य, त्याच्यावरती अष्टवक्र ऋषींनी उत्तर दिलं की जर राजन हे सत्य तरच ते सत्य. आता याच्यामध्ये दोन्ही गृह्य अशी भाषा आहे. म्हणजे गृह्य भाषा अशी आहे की जनक राजांनी अष्टवक्र ऋषींना विचारलं की स्वप्न सत्य का जागृती सत्य. त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं की स्वप्न हे जर जागृत अवस्थेमध्ये बघितलं असेल तर ते सत्य. तर ह्याप्रमाणे जी माणसं स्वप्न बघतात त्या स्वप्नांची पूर्तता होते. आपण आपल्या आयुष्यामध्ये जी स्वप्न बघू ती स्वप्न साकारली जातात, ती स्वप्न पूर्ण अवस्थेमध्ये होतात. फरक एवढाच आहे की तुम्ही स्वप्न फक्त रात्री बघता, ती तुम्ही जागृततेत बघायला पाहिजे. आणि ही स्वप्न जर जागृततेमध्ये बघितली तर निश्चितपणे याचा तुम्हाला अतिशय फायदा होऊ शकतो. तुम्ही ती स्वप्न खूप लवकरात लवकर साधारू शकता. आता सिद्धपुरुष कसे निर्माण झाले? तुमच्या आमच्यासारखेच ते जन्माला आले, तुमच्या आमच्यासारखेच ते हाडामासांचे होते, मग ते सिद्ध कसे झाले? तर याच्यामध्ये आता मी त्यांना पडलेली स्वप्न तुम्हाला सांगतो. सगळे प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत, बघतायत आणि माहिती घेत आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये टॅली करा. कदाचित हे स्वप्न एखादं तुम्हालाही पडलं असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा काही सिद्धता निर्माण होऊ शकते, कारण तेही हाडामासांचे बनलेले होते, तुम्ही आणि मीही हाडामासांचं बनलेलो आहे. ह्याच्यामध्ये या सिद्ध पुरुषांना काही स्वप्न पडली. त्यांच्या सिद्ध पुरुषांच्या स्वप्नामध्ये वीणा आलेली होती. तुमच्या स्वप्नात कधी आली आहे का? त्यांच्या स्वप्नामध्ये जहाज आलेलं होतं, त्यांच्या स्वप्नामध्ये तारका आलेली होती, त्यांच्या स्वप्नामध्ये हिरा आलेला होता, त्यांच्या स्वप्नामध्ये बाण आलेला होता. ही चिन्ह त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि ही चिन्ह त्यांच्या स्वप्नामध्ये आली. त्याच्यावर त्यांनी पुढे साधना केली आणि ती साधना पूर्ण केली. त्याच्यानंतर त्यांना कल्पतरू, अर्थातच कल्पतरू ते झाले. त्यांच्याकडे ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या त्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णत्व करता आल्या, सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त करता आल्या, सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल करून देता आल्या आपल्यापर्यंत. ही सिद्धता त्यांच्यामध्ये आली. मग ही सगळी सिद्धता ही त्यांची पडलेली स्वप्न म्हणजे कल्पतरू असेल, वीणा असेल, बाण असेल, तारका म्हणजे की तारा असेल आणि हिरा असेल, या सगळ्या गोष्टींचं मिळून सर्व कार्यसिद्धी यंत्र बनवलं जातं. म्हणजे सर्व कार्यसिद्धी यंत्र तुम्ही बघाल तर या सगळ्या प्रतिमा त्याच्यावरती भेटतात. कल्पतरू तुम्हाला भेटतो, हिरा मिळते, वीणा मिळते, या मी सगळ्या सांगितलेल्या त्याच्यावरही असतात. आणि मग या यंत्राची पूर्णपणे तुम्ही प्रतिष्ठापना करायची. हे यंत्र काही मंत्रांनी सिद्ध केलं जातं आणि ते सिद्ध करून झाल्याच्या नंतर ते यंत्र घरामध्ये लावायचं. हे लावल्यानंतर त्याची उपासना एवढीच येते की रोज 2 मिनटं फक्त तुम्ही त्या यंत्रासमोर बसा आणि शांतपणे ते यंत्र न्याहाळा आणि ते यंत्र लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या कामामध्ये असाल, प्रवासामध्ये असाल, थोडी जरी उसंत मिळाली त्या यंत्राची आठवण करा. त्या यंत्राच्या सगळ्या आकृती आहेत त्या आकृती पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न करा. त्या तुमच्या मनामध्ये गिरवा. ज्यावेळेला तुम्ही त्या मनामध्ये गिरवल्या जातील त्यावेळेला त्या तुमच्या मनामध्ये पूर्णपणे फ्लॅश होऊन जातील आणि मग तुम्ही आठवण काढली की ते यंत्र अख्खच्या अख्खं तुमच्यासमोर उभं राहील. आणि ज्यावेळेला ही सगळी गोष्टी म्हणजे ही जी त्यांची स्वप्न आहेत ही तुमच्या जीवनामध्ये जागृततेमध्ये तुम्ही बघाल, तुमच्या स्वप्नामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट होईल. म्हणजे ह्या यंत्राचा इतका अनुभव आहे की एक व्यक्ती होती की ज्या व्यक्तीला घर घ्यायचं होतं. आता नॉर्मली आपल्या सगळ्यांना पण काहींची घरं असतील, काहींना घ्यायचं स्वप्न असेल, तर प्रत्येकाचं नॉर्मल स्वप्न असतं की मला माझ्या मनाप्रमाणे घर मिळेल का. तर त्यांची अपेक्षा होती की एखादी रूम जरी मुंबईमध्ये मिळाली ना तरी पुष्कळ झालं, मला एवढीच अपेक्षा होती. पण ती पूर्ण होण्याकरता त्यांनी कल्पतरू जसं आपण म्हणलं याप्रमाणे हे यंत्र घेतलं आणि त्या यंत्रामधल्या प्रतिमा त्यांनी पूर्णपणे त्यांच्या मनामध्ये साठवल्या. कालांतराने असं आलं की त्यांचं स्वप्न बदललं. 1 रूमच्या ऐवजी त्यांना असं वाटायला लागलं की नाही, कमीत कमी 1 BHKचा तरी आपला फ्लॅट असावा. आणि मग त्या ओघाने त्यांनी सिडकोचा फॉर्म भरला आणि त्यांना त्याच्यामध्ये नंबरही लागला. आणि 1 खोलीची अपेक्षा होती, त्या ठिकाणी 1 BHK चांगला एक छोटासा ओपन टेरेस असलेलं 6व्या मजल्यावरतीचं असं घर त्यांना मिळालं. तर हे जे यंत्र आहे हे सर्व कार्यसिद्धी यंत्र ह्या स्वरूपाचं आहे की तुम्ही फक्त स्वप्न बघा. तुमच्या स्वप्नामधली जी पातळी आहे म्हणजे त्याची कमाल मर्यादा आहे, ती कमाल मर्यादा गाठण्याकरता हे कामाला येतं. आणि निश्चितपणे या यंत्राच्या साहित्याने, या यंत्राच्या सामुग्रीने, या यंत्राच्या साक्षीने त्या गोष्टी तुमच्या पूर्णपणे साकारतात, त्यासुद्धा अगदी अल्पावधी वेळेमध्ये. परत याचा दुसरा फायदा असा आहे की यंत्र तुम्ही घेत असताना याचा वापर फक्त एका व्यक्तीकरता होणार नाही, म्हणजे घरामधल्या मुख्य पुरुषाकरता होणार नाही, तर सगळ्या घटकांकरता होईल. म्हणजे तुमच्या घरामधली मुलं असतील त्यांची पण स्वप्न असतील, मग त्यांच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत असतील,
त्यांच्या स्वतःच्या मेरिटच्या बाबतीत असतील, पत्नी असतील तर तिच्या काही स्वतःच्या अपेक्षा असतील, तर एकच यंत्र घरामधल्या सगळ्या सदस्यांवरती पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकतं. एकच यंत्र सगळ्यांना पूर्णपणे लाभदायक होऊ शकतं. निश्चितपणाने सर, पुढचं यंत्र कोणतं आणि त्याचे कसे काय फायदे महात्मे? याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं यंत्र येतं, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आणि महत्त्वाचा विषय मानवी जीवनामधला, तो म्हणजे पैसा, लक्ष्मी. तर दुसरं यंत्र येतं ते श्रीयंत्र येतं. आता या यंत्राचा मुख्य गाभा तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये सांगतो. या यंत्राची निर्मिती होत असताना याच्यामध्ये एकूण 43 त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये 9 त्रिकोण आहेत. त्या 9 त्रिकोणाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये 43 लघु त्रिकोण निर्माण होतात. म्हणजे 43 आणि 9 या दोन्हीची संख्या जर केली तर 52 त्याच्यामध्ये त्रिकोण निर्माण होतात. आता या 52 त्रिकोणामध्ये बघाल तर गुरुचरित्र ग्रंथ आपला आहे, ज्या गुरुचरित्र ग्रंथाचे अध्याय पण 52 आहेत. वर्ष आपण जे लोटतो त्या वर्षामध्ये आठवडे पण 52 आहेत आणि पत्ते जे खेळण्यामध्ये वापरतात ते पण 52 आहेत. 52 या संख्येला अध्यात्मामध्ये खूप महत्त्व आहे आणि हे त्रिकोणी 52 आहेत. तुमच्याही जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत. ह्या आर्थिक अडचणी काय स्वरूपाच्या आहेत, तर कधीही आमच्याकडे ज्या वेळेला समस्या घेऊन लोक येतात त्या म्हणतात गुरुजी खूप पैसे येतात पण पैसे टिकत नाही. कोण म्हणतात की गुरुजी आम्हाला मनासारखे पैसेच येत नाही, आम्ही एवढी मेहनत करतो पण आम्हाला पैसे मिळत नाही. काही लोक असे आहेत त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी भरपूर आहे, त्यांच्याकडे भरपूर धन आहे, त्यांची समस्या अशी आहे की ती चांगली आम्हाला इन्व्हेस्टमेंटच मिळत नाही. आम्ही घ्यायला जातो आणि ती जागा गेलेली असते, मग ती जागा आम्हाला मिळत नाही, मग असे आमचे पैसेच इन्व्हेस्ट झाले नाही की पैसे वाढणार नाही तुमचे. चौथी समस्या अशी होती की काही लोकांना इन्व्हेस्टमेंट मिळतात, ते इन्व्हेस्टमेंट करतात पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती पूर्णपणे लॉक होऊन जाते. म्हणजे त्या जागेमध्ये पैसे गुंतवले, ती जागाच विकली गेली नाही, तिथले काही नॉर्म्स बदलले, त्याच्यामुळे त्याच्यावर डेव्हलपमेंट होत नाही, जागा अडकून पडली. एखाद्या फॅक्टरीमध्ये पैसे लावले परंतु त्याला गव्हर्नमेंट परमिशनच मिळाली नाही म्हणून ती फॅक्टरी रेडी आहे पण मॅन्युफॅक्चरिंग बाहेर पडत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे अडकून पडल्या तर मग ह्या गोष्टीवरती म्हणजे समस्या काय निर्माण झाली तर पैसे वाढत नाहीत किंवा पैसे येत नाहीत. अशा असंख्य पैशाच्या बाबतीत समस्या असतील पण या सगळ्या समस्यांची टोटल केली तर ती 52 आहेत आणि श्रीयंत्रामध्ये 52 त्रिकोण आहेत. तर श्रीयंत्राची साधना केल्याच्या नंतर, श्रीयंत्र जर आपण प्रस्थापित केल्याच्या नंतर हा 100% अनुभव येतो की या 52 मधली कुठली तरी समस्या तुमच्या जीवनामध्ये आहे आणि त्यामुळे तुमचा आर्थिक विकास होत नाही आहे. या यंत्राचं स्लोगन असा येतो की यंत्र नव्हे कल्पतरुवे. आयुष्यामध्ये पैसा असेल तर अजून काय, खिशामध्ये पैसा असेल कुठलंही स्वप्न साकारता होणार आहे. म्हणजे बहुतांशी स्वप्न साकारण्याकरता आवश्यक काय आहे तर आपल्याकडे आर्थिक अडचण. जी आर्थिक अडचण दूर झाली तर तुमची सगळी स्वप्न साकारू शकता, तुमची प्रगती करू शकता, हवी ती गोष्ट तुम्ही घेऊ शकता. मग ती घेण्याकरता, लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याकरता, लक्ष्मी तुमच्याकरता येण्याकरता या 52 मधली जी समस्या आहे ना ती पूर्णपणे तुमची रिजेक्ट होऊन जाते आणि मग ते फलित तुम्हाला होतं. ह्या श्रीयंत्राचा खूप चांगला अनुभव माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी घेतलेला आहे आणि असंख्य अनुभव तुम्हीही ऐकता की श्रीयंत्र जे आहे ते श्रीयंत्र कुठेही चांगल्या ठिकाणी घेऊन व्यवस्थितपणे ते सिद्ध केलेलं असेल तर त्याचं फलित अगदी यंत्र बसवल्यापासून पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला त्याचे अनुभव यायला सुरुवात होतात आणि ते अनुभव खूप चांगले असतात आणि तुमची आर्थिक भरभराट होते, तुम्ही श्रीमंत होता. खूप इंटरेस्टिंग अशी माहिती. खरं तर शास्त्रानं जे आपल्याला दिलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सर प्रयत्न करतायत आणि ह्या यंत्रांच्या माध्यमातून, यंत्रांचं जे महात्म्य आहे त्या महात्म्याच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर ही माहिती अशी आहे की ती थांबू नये, कुठे अनस्टॉपेबल आपल्याला ऐकायला मिळावी असं वाटतंय. 2 यंत्रांबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं आहे, अजून 3 मंत्रांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मलाही आहे. पण वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यंत्रांचं रहस्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, यंत्रांबद्दल जाणून घेतोय मी, जास्त काही न बोलता पुढचं जे यंत्र आहे 3 नंबरचं त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. प्रशांत, 3 नंबरचं यंत्र जे आहे ना, हे यंत्र खरोखरी म्हणजे की ह्या सर्व सिस्टीमनी किंवा आपण जी काही एक दैवी शक्ती मानतो, हे शक्तीचे अनंत कोटी उपकार आपल्यावरती आहेत की त्याने 3रं यंत्र आपल्याला दिलं. ते यंत्र येतं सुखसमृद्धी यंत्र. आपण सगळ्या अभंगांमध्ये, वाङ्मयामध्ये पण वाचतो की सुखासाठी करसे तळमळ, की सुखाकरता सगळी तळमळ आहे पण सुख मिळतं का? आनंदाकरता सगळं काही आहे, किती पैसा आपण खर्च करतो आनंदाकरता आणि मग त्याच्यामधनं खरंच आनंद मिळतो का, हा प्रश्न आपल्या जीवनामध्ये राहतो. पण तुम्हाला सुख आणि आनंद ह्या गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर सुखसमृद्धी यंत्राची 3ऱ्या यंत्रामध्ये निर्मिती ही अगोदरपासून झालेली आहे. हे यंत्राचं वैशिष्ट्य असं आहे किंवा या यंत्राबद्दल सांगायचं झालं तर याचं स्लोगनच असं आहे की कल्पतरूच्या छायेत. म्हणजे ह्या यंत्राची खरंच तुमच्यावरती कृपा झाली किंवा ह्या यंत्राची खरोखरी तुम्ही साधना केली ना तर तुमचं आयुष्य सुखी होईल.
किंबहुना ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुख उपभोगायला शिकाल, त्याच्यामध्ये आनंद घ्यायला शिकाल. आणि मग खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या आनंदामध्ये बाधा असतात. जसं तुमच्याकडे भरपूर काही आहे परंतु तुम्हाला डायबिटीस आहे तर तुम्ही त्याचा आनंद नाही घेऊ शकत. तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा अपघात झालेला आहे, तुम्ही एका जागेवरती बसून आहात, तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. ह्या ज्या घटना असतात की आपल्याकडे अवेलेबल आहे पण आपण त्या गोष्टीचा आनंद नाही घेऊ शकत. सगळं असंच आहे आपल्या जीवनामध्ये. खूप साऱ्या गोष्टी, खूप सारं पर्यावरणामध्ये खूप सारे डेस्टिनेशन्स अवेलेबल आहेत पण आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग त्याची वेगवेगळी कारणं असतील. पण हे सुखसमृद्धी यंत्र असं आहे ना की हे यंत्र घरामध्ये लावल्यानंतर तुमची म्हणाल ती इच्छा, ज्याच्यामधनं तुम्हाला आनंद मिळणार आहे, ज्यांच्यामध्ये तुम्हाला सुख मिळणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. समाधान ह्या गोष्टीची जर व्याख्या कशामध्ये असेल तर ते यंत्रामध्ये असेल की हे यंत्र लावल्यानंतर समाधान पूर्णपणे प्राप्त होतं, सुख पूर्णपणे प्राप्त होतं. तर सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील, आयुष्य आनंदामध्ये घालवायचं असेल तर निश्चितपणे या यंत्राचा वापर हा तुम्ही करायला पाहिजे. याच्याने तुमच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद निर्माण होईल. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की नक्की हे यंत्र कशाप्रकारे आणि काय काम करतं ते. तर याच्यामध्ये एक गव्हर्नमेंट सर्वंट होते, माझे चांगले क्लायंट आहेत आणि ते रिटायर झाले. आता ते रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्णपणे क्रमप्राप्त आहेत की ते भेटणार आणि मग त्याप्रमाणे त्यांना सगळं पेन्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टी लागू झाल्या. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी इतकं नैराश्य घेतलं की अरे मला आज रुटीन लाईफ नाही, माझं हे नाही, माझं ते नाही, त्या याच्याप्रमाणे. आणि त्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा ते उपभोग घेऊ शकत नव्हते. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला आले त्यावेळेला ते म्हटले की माझं आयुष्य इतकं बोरिंग झालं आहे की मला सांगा की माझा शेवटचा दिवस कधी आहे की जेणेकरून तो आठवून तरी मी काहीतरी याच्यामधनं रस्ता काढू शकेन. त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की एवढे हताश नका होऊ, त्याच्या अगोदर एक यंत्र लावा आणि यंत्र लावल्यानंतर बघा काय चमत्कार होतो ते. ते यंत्र त्यांनी लावलं आणि ते यंत्र लावल्याच्या नंतर त्या दिवशी ते असेच बाजारात गेलेले असताना त्यांच्याबरोबर काम करणारी व्यक्ती त्यांना भेटली आणि त्यांनी विचारलं अरे तू कशाला बसून राहतो, तू ये ऑफिसला, रिजॉईनिंग कर, आपल्या तिथे कामाची गरज आहे म्हणून. तुला पगार एवढे पैसे नाही आम्ही देऊ शकणार पण तासावरती तुला निश्चित पैसे मिळतील. आणि ते पुन्हा जॉईनिंग झाले. आता आनंद म्हणजे जिथे राम आहे तिथे काम आहे, तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांना आनंद होता. त्या ठिकाणी त्यांना कामाची प्राप्ती झाली, त्याच्यामधनं आर्थिक लाभ पण भेटला, तो अल्पसा जरी असला तरी त्यांना आनंद मिळत होता. पुढे ते दीर्घायुष्य झाले. जिथे ते कंटाळलेले होते आयुष्याला त्यांनी अजून पुढे 10 वर्ष आयुष्य आनंदाने ते जगतायत आणि अजूनही पुढे 10 वर्ष जगत राहतील. इतका या यंत्राचा अनुभव आहे. म्हणजे एखादी घटना तुमच्या आयुष्यामध्ये यंत्र लावल्यानंतर अशी घडते की त्याच्यानंतर तुम्ही बिझी होऊन जाता आणि एकदा तुम्ही बिझी झाले ना की मग त्या कामामध्ये म्हणजे त्या कामामध्ये खरंच तुम्हाला आवड असेल, तुमच्या आवडीचं काम तुम्हाला भेटलं तर ते बिझी राहणं पण तुम्हाला परवडतं. ते बिझी राहणंसुद्धा तुमचं आनंदाचं होतं आणि मग जीवन एकदम आनंदी आनंद होऊन जातं. म्हणून या यंत्राला आम्ही नाव दिले की कल्पतरूच्या छायेत. कल्पतरूच्या छायेमध्ये असल्यासारखं की फक्त आनंदी आनंद हे या यंत्राचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच. आता चौथं यंत्र. चौथं यंत्र जे आहे, चौथं यंत्र स्वस्तिक यंत्र आहे. स्वस्तिक हे आपल्या सगळ्यांना आवडीचं चिन्ह आहे किंवा माहिती असलेलं चिन्ह आहे. आपण कुठल्याही घरामध्ये गृहप्रवेश करतो त्याच्या वेळेला त्याच्यावरती आपण पहिले स्वस्तिक काढतो. हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि याचं स्लोगनही असं आहे की भवतु सब मंगलम. आपल्या आयुष्यामध्ये आपण पैशाने सगळ्या गोष्टी साकारू शकता. तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे साकारू शकता. म्हणजे तुम्हाला खूप चांगलं घर घ्यायचं आहे, तुम्ही चांगले पैसे खर्च कराल, घर घ्याल. तुम्हाला खूप चांगलं इंटेरियर करायचं आहे, खूप पैसे खर्च कराल, खूप सुंदर इंटेरियर कराल. पण एवढं सगळं करून झाल्याच्या नंतर काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी तुम्ही विकत नाही घेऊ शकत. तो म्हणजे तुमचा शेजार. जर एवढं सगळं चांगलं घर घेतलं तर चांगला शेजारी हा तुम्ही विकत नाही आणू शकत. तो शेजारी जर तुम्हाला खराब असेल, भांडकुदळ असेल, शिव्या देणारा असेल किंवा प्रतिआहार करणारा असेल, म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात आणि तो नॉनव्हेज बनवतो आहे, दोघांची जेवणाच्या वेळा बनवण्याच्या वेळा सारख्या आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये कसे आनंदाने राहू शकता. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत. तुम्ही तुमच्या टॅलेंटवर चांगला जॉब मिळवू शकता, चांगला इंटरव्ह्यू देऊ शकता, पण बॉस हा तुम्ही नाही डिसाईड करू शकत की मला बॉस पण असाच पाहिजे आणि माझा बॉस पण अशा प्रकारे असलं पाहिजे. हे तुमच्या हातामध्ये नाही आहे. तुम्ही खूप चांगली चौकशी करून तुमच्या मुलीकरता चांगला मुलगा शोधू शकता, चांगला वर शोधू शकता. तो तिला आनंदी ठेवेल, तिच्या प्रत्येक स्वप्नांना पूर्ती करता प्रयत्न करेल, तिला काही कष्ट पडून देणार नाही. पण त्याची आई, सासू ही तुम्ही नाही प्लॅन करू शकत. कदाचित ती याच्यापेक्षा डिफरन्स मिळू शकते. म्हणजे आयुष्यामध्ये असे अनेक गोष्टी आपल्याला मिळतात की ज्या गोष्टी आपण नाही करू शकत. म्हणजे की पैशाच्या जोरावरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती मॅनेज नाही करू शकत. मग अशा गोष्टी ज्यावेळेला मॅनेज करण्यापेक्षा अशा गोष्टी आपल्याला अनुरूप करून घ्यायच्या असतील, आपल्याला ते आपल्याप्रमाणे बनवून घ्यायचे असतील तर भवतु सब मंगलम. तुम्हाला स्वस्तिक यंत्र पाहिजे. तसं नॉर्मलीमध्ये वास्तू विजिटमध्ये मी बऱ्याचशा ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात की अरे बघा आमचं किचन आहे ना हेच फक्त रॉंग आहे. म्हणजे मला बोलवतात आणि तेच प्रॉब्लेम सांगतात की आमचं किचन रॉंग साईडला आहे, पण आम्हाला काही पर्याय नाही, हे किचन आम्ही दुसरीकडे हलवू शकत नाही. मग आता काय करायचं. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही स्वस्तिक यंत्र लावा, सगळं काही व्यवस्थित होईल. का तर भवतु सब मंगलम. याचं एक सुंदर आणि चांगलं उदाहरण मी देतो की या यंत्राची खोली किंवा ते यंत्र किती म्हणजे की आपल्या जीवनावरती इफेक्ट करणार आहे याचं उदाहरण देतो. माझ्या अगदी शेजारी राहणार आहेत आणि त्यांचे क्लोज रिलेटिव्ह आहेत, म्हणजे डोंबिवलीला ते असतात.
आणि यांनी एका खूप चांगलं म्हणजे जवळजवळ कोटी किमतीमध्ये, आता डोंबिवलीमध्ये कोटीच किमतींमध्ये घरं आहेत, तर त्याप्रमाणे कोटींमध्ये घर विकत घेतलं आणि मग त्या घरामध्ये ते राहायला गेले. समस्या एवढीच होती की त्यांचे 4 डॉगी होते आणि हे 4 डॉगी घेऊन ज्यावेळेला ते राहायला गेले त्यावेळेला सोसायटीतल्या बाकीच्या लोकांनी खूप अपोज केला आणि मग नंतर अगदी त्यांना सोसायटीने लेटरच देऊन टाकलं की एक तर हे डॉगी इथे राहत, म्हणजे हे डॉगी इकडनं तुम्ही हटवा, हे इथे नाही पाहिजेत, नाही तर मग तुम्ही इकडे नाही राहू शकत. इथपर्यंत ती वार्ता गेली आणि मग ते खूप टेन्शनमध्ये आले की आता एवढं लहानाचं मोठं यांना केलं आणि यांना सोडायचं कसं. मग त्याच्यावरती त्यांनी विचारलं की गुरुजी याच्यावर काय उपाय करायचा. मग त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की याच्यावर स्वस्तिक यंत्र लावा. मग स्वस्तिक यंत्र लावलं. त्याच्यानंतर कालांतराने अशा घटना घडल्या की तिथे एक दिवस चोर आले, ते कुत्रे सगळे भुकले आणि मग त्याच्यामुळे ते चोर पकडले गेले आणि मोठा म्हणजे की दरोड्याचा प्रसंग किंवा मोठी चोरी, जबरी चोरी वाचली की त्याच्यात घातपात किंवा काही झालं असतं. तर ह्या गोष्टीच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन निघालं त्या कुत्र्यांच्या भुकण्यामुळे. त्यामुळे निश्चितपणे ते कुत्रे आणि मग ही फॅमिली ही सोसायटीला आपलीशी वाटायला लागली आणि मग त्यांना पूर्णपणे त्यांनी सामावून घेतलं. म्हणजे इतका मोठा चमत्कार या यंत्राने घडू शकतो हा माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे. भवतु सबमंगलम. जी गोष्ट तुम्ही पैशांनी मॅनेज करू शकत नाही किंवा तुम्हाला सकारात्मक करून घेऊ शकत नाही, हे यंत्र असं आहे जे यंत्र लावून तुम्ही पूर्णपणे त्याचा अनुरूप अनुभव घेऊ शकता. अगदी शेवटचं मिनिट आहे, शेवटच्या यंत्राबद्दल ऐकायचं आहे. कोणतं यंत्र? हे यंत्र खूप सुंदर आहे. म्हणजे हे दशमहाविद्या यंत्र आहे आणि हे दशमहाविद्या यंत्र हे खूप म्हणजे खूप प्राचीन आहे. किंबहुना याचे काही अधिकार आहेत, हे कुठेही विकत नाही मिळू शकत. ही बाकीची यंत्र तुम्हाला तीर्थक्षेत्री वगैरे मिळू शकतात, पण हे यंत्र बनवण्याकरता याची सिद्धतेची व्यक्ती लागते आणि ती सिद्धता असलेल्या व्यक्तीकडेच हे प्रमाणित होतं. आमच्याकडे परंपरेची पुण्य असल्यामुळे हे यंत्र आम्हाला बनवायचे अधिकार आहेत आणि सिद्ध करायचे अधिकार आहेत. आणि हे यंत्र अनेक बिल्डर लोकांना, अनेक डॉक्टरांना, त्याच्यानंतर अनेक मोठमोठ्या पदावरच्या असलेल्या लोकांना, किंबहुना ज्यांच्या अनेक वर्ष कोर्टामध्ये केसेस प्रलंबित आहेत, त्या प्रत्येकाला मी दिलं आहे. या यंत्राचं स्लोगन असं आहे, अशक्यही शक्य. म्हणजे जे अशक्य आहे ते जर शक्य करायचं असेल दशमहाविद्या यंत्र वापरा. कितीतरी ठिकाणी असं होतं की वडिलांना पूर्णपणे कोड आहे म्हणून मुलाचं लग्न जमत नाही. मुलगा फायर फोर्समध्ये कामाला आहे, फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहे म्हणून त्याचं लग्न जमत नाही. अशा समस्या ज्या होत्या की ज्याच्यावरती खरंच काही उपाय नाही. यांनी या दशमहाविद्या यंत्राचा पूर्णपणे अनुभव घेतला की हे यंत्र घरामध्ये लावलं आणि त्याच्यानंतर त्या मुलांची लग्न झालेली आहेत. म्हणजे अशक्यही शक्य. जी गोष्ट अशक्य होती ती जर शक्य करायची असेल तर सर्वात प्रभावी यंत्र कुठलं असेल तर दशमहाविद्या यंत्र. नक्कीच. थँक्यू सो मच सर. खूप छान माहिती मिळाली आजच्या या कार्यक्रमामध्ये, पण वेळेअभावी आपल्याला थांबायला लागतंय. तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर सरांचे जे नंबर्स आहेत त्यावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम. आदेश. चला तर मग इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.